अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मार्षिः अनुष्टुप्छन्दः चामुण्डा देवता अङ्गन्यासोक्तमातरो बीजं दिग्बन्धदेवतास्तत्त्वम् श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशतीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच। ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणां यन्यकस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह। ब्रह्मोवाच। अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकं देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतोरणे विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः। न तेषां जायते किञ्चित् शुभं रणसङ्कटे नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं नहि। यैस्तुर्भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते। ये त्वां स्मरन्ति देवेशी रक्षसे तान् संशयः। प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्रियगजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता इत्येता मातरः सर्वा सर्वयोगसमन्विताः नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः शङ्खं चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधं खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च कृतान्तयुधं त्रिशूलं च शारङ्गमायुधमुत्तमं दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च धारयन्त्यायुधा नित्यं देवानां च हिताय वै। नमस्ते तु महारौद्रे महाघोरपराक्रमे महाबले महोत्साये महाभयविनाशिनी त्राहि मां देवी दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी प्राच्यां रक्षतु मामैन्द्री अग्नेयामग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीं चां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी उदीचां पातु कौमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेद् हस्ताद् वैष्णवी तथा एवं दश दिशो रक्षेत् चामुण्डा शववाहना जया मे जाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता शिखामुद्योतिनी रक्षेत् उमामूर्ध्नि व्यवस्थिता मालाधरी ललाटे च भ्रुवो रक्षेद् यशस्विनी त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके शङ्खिनी चक्षुषोर्मध्ये क्षोत्रयोद्धारवासिनी कपोलौ कालिका रक्षेत्
कर्णमूले तु शाङ्करी नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका घण्टिकां चित्रघण्टा च महामाये च तालुके कामाक्षी चुबुकं रक्षेत् वाचं मे सर्वमङ्गला ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी नीलग्रीवा बहिः कण्ठे नलिकां नलकूबरी स्कन्धयोः खड्गिनी रक्षेत् बाहुमे वज्रधारिणी हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चाङ्गुलीषु च नखाञ्चूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षे कुलेश्वरी स्तनौ रक्षेत् महादेवी मनः शोकविनाशिनी हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी नाभौ च कामिनी रक्षेत् गुह्यं गुह्येश्वरी तथा पूतना कामिका मेढ्र गुदे महिषवाहिनी कट्यां भगवती रक्षेत् जानुनी विन्ध्यवासिनी जङ्घे महाबला रक्षेत् सर्वकामप्रदायिनी गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी पादाङ्गुलीषु श्रीरक्षेत् पादाधस्तलवासिनी नखान्दंष्ट्राकराली च केशांश्वैवोर्ध्वकेशनी रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा रक्तमज्जावसामांस्यान् अस्थिमेदांसि पार्वती अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ज्वालामुखी नखज्वालाम् अभेद्या सर्वसन्धिषु शुक्रं ब्रह्माणि ये रक्षेत् छायां छत्रेश्वरी तथा अहङ्कारं मनोबुद्धिं रक्षन् मे धर्मधारिणी प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकं वज्रहस्ता च मे रक्षेत् प्राणं कल्याणशोभना रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी सत्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा आयुरक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी गोत्रमित्राणि मे रक्षेत् पशून् मे रक्ष चण्डिके पुत्रान् रक्षेन् महालक्ष्मीन् भार्याः रक्षतु भैरवी पन्थानं सुपथा रक्षेन् मार्गं क्षेमकरी तथा राजद्वारे महालक्ष्मी विजया सर्वतः स्थिता रक्षाहीनं तु यस्थानं वर्जितं कवचेन तु तत्सर्वं रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी पदमेकं न गच्छेतु यदिच्छेच्छुभमात्मनः कवचेनावृत्तो नित्यं यत्र यत्रेव गच्छति तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सर्वकामिकः यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं परमेश्वर्यमतुलं प्राप्य अस्ते भूतले पुमान् निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृत्तः पुमान् इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम् यः पठेत् प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः दैविकला भवेत् तस्य त्रैलोकेष्वपराजितः जीवेदवर्षशतं साग्रम् अपमृत्युविवर्जितः नश्यन्ति व्याधय सर्वे लूता विस्फोटकादयः स्थावरं जङ्गमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम् अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः सहसा कुलजामाला डाकिनी
शाकिनी तथा अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ब्रह्मराक्षसवेतालाः कुष्माण्डा भैरवादयः नश्यन्ति दर्शनातस्य कवचे हृदि संस्थिते मानान्नोतिर्भवेराज्ञं तेजो वृद्धिकरं परं यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले जपेत् सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवलकाननं तावत् तिष्ठति मेदिन्यां सन्ततिः पुत्रपौत्रिकी देहान्ते परमं स्थानं यत्सूरैरपि दुर्लभं प्राप्नोति पुरुषो नित्यं महामाया प्रसादतः लभते परं रूपं शिवे अंसः मोदते इति देव्याः कवचं सम्पूर्णम्। अथार्गलास्तोत्रम्। ॐ अस्य श्री अर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णुऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीमहालक्ष्मीर्देवता श्रीजगदम्बा प्रीतये सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच ॐ जयन्ति मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। जय त्वं देवी चामुण्डे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्रि नमोऽस्तुते। मधुकैटभविद्रावी विधातृवरदे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि रक्तबीजवधे देवी चण्डमुण्डविनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि शुम्भस्यैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि वन्दिता घ्रीयुगे देवी सर्वसौभाग्यदायिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि न तेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि स्तुवद्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनी रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तिह भक्तितः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि सुरासुरशिरोरत्ननिगृष्टचरणेऽम्बिके रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि
प्रचण्डदैत्यदर्पघ्रे चण्डिके प्रणताय मे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। कृष्णेन संस्तुते देवी शश्वद्भक्त्या सदाम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। इन्द्राणीपति सद्भाव पूजिते परमेश्वरी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देवी प्रचण्ड दौर्दण्ड दैत्यदर्प विनाशिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देवी भक्तजनोद्दाम दत्तानन्दोदयेऽम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं। तारिणी दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्। इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः स तु सप्तशतीसङ्ख्यावरमाप्नोति सम्पदाम्। इति श्रीदेव्यार्गलास्तोत्रं सम्पूर्णम्। अथ कीलकम्। ॐ अस्य श्रीकीलकमन्त्रस्य शिवऋषिः अनुष्टुप्छन्दः श्रीमहासरस्वती देवता श्रीजगदम्बा प्रीत्यर्थं सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच। ॐ विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे। सर्वमेतद्विजानीयान् मन्त्राणमभिकीलकम् सोऽपि क्षेममवाप्नोति सततं जाप्य तत्परः। सिद्ध्यन्तु चाट्टनादीनि वस्तुनि सकलान्यपि ऐतेन स्तुवतां देवी स्तोत्रमात्रेण सिद्ध्यति। न मन्त्रो न औषधं तत्र न कश्चिदपि विद्यते विना जापेन सिद्धेत सर्वमुच्चाटनादिकम्। समग्राण्यपि सिद्ध्यन्ति लोकशङ्कामिमाहरम्। कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवमिदं शुभम्। स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुप्तं चकारसः। सप्तार्णि च पुण्यस्य ता यथावन्नियन्त्रणाम्। सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेवं न संशयः। कृष्णायां वा चतुर्दश्याम् अष्टम्यां वा समाहितः। ददाति प्रतिगृह्याति नान्यथैषा प्रसीदति। इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलतम्। यो निष्किलां विधायैनां नित्यं जपति संस्फुटम्। स सिद्धसगणसोऽपि गन्धर्वो जायते नरः। न चैवाप्यटतस्तस्य भयं क्वापि ह जायते। नाम मृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात्। ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत न कुर्वाणो विनश्यति। ततो ज्ञात्नेव सम्पन्नमिदं प्रारभ्यते बुधैः। सौभाग्यादि च यत्किञ्चिद दृश्यते ललनाजने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जाप्यमिदं शुभम्। शणेस्तु जपमान्येऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः। भवत्येव समग्रापि तत्प्रारभ्यमेव तत
ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः शत्रुहानिः परो मोक्षः स्तूयते सा न किञ्जनैः इति देव्याः किलकस्तोत्रं संपूर्णम्। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री देवेय नमः। ओम श्री गणपते बुद्धिदायका, सकळ विद्यांचा नायका, नमस्कार तुझे एका, करीती आरंभी सर्वही। त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तू ध्यान, करावया बलिबंधन वामन ध्याता जाहला। सृष्टी करिता चतुरानन आधी करी तुझे ध्यान, पृथ्वी धरावया लागून शेष ध्याता जाहला। महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती, मुक्तिकारणे निश्चिती सिद्धादिकी ध्याईले। विश्वाच्या जया लागून मदन करी तुझे ध्यान, त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा। मज बुद्धी देऊनी आरम्य तुवा वदवावे देवी महात्म्य, तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती। नमो शारदे ब्रह्मनंदिनी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी। प्रणवरूपिणी तुझ नमो, तू मुकासी करिसी वाचाळ, पंगुसी लघविसी अचळ, ऐसी तुझी कृपा सबळ महाविष्णू तुझ नमो। ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदांप्रती उच्चारिता सांगितली, ती ऐकून तृप्ती जाहली। आता देवी महात्मी उरली श्रवणेच्छा आमुची। आदिमाया प्रणवरूपिणी, जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊनी भक्तांप्रती रक्षितसे। श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले। हा देवीचा प्रथम अवतार, सांग आम्हा याचा विस्तार। द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारिला। सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न, तयांचे सांग आम्हा कथन विस्तारुनी सर्वथा। पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले। सांगावे ते सर्व चरित्र, श्रवणे पापी होती पवित्र। आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण जाहले, त्या सर्व अवतारांचे कथन आम्हा लागी करावे जाण। तुझ असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करुनिया। ऐकून शौनकादिकांच्या बोला सूतमानसी आनंदला, मग वर्णन करिता जाहला देवी महिमा अपार। सूत म्हणे शौनिकादिकांसी, तुम्ही जैसे पुसले आम्हासी, तैसेची मिळवणी सर्व ऋषी। पूर्वी मार्कंडेया प्रश्न केला, मार्कंडेय जाहला सांगता, ही मार्कंडेय पुराणी कथा। बादरायण जाहला वर्णिता, तैसेची तुम्हा सांगतो। हे देवी महात्म्य पवित्र, सप्तशती महास्तोत्र, 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला। 700 मंत्रांचा विस्तार, याचा महिमा असे थोर। वर्णन करिता अंतपार, ब्रह्मादिका कळेना। या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरुनी करी पूर्ण, सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चये। जो जो काम धरी मनी, तो तो प्राप्त होय जनी। निष्कामी जो त्यासी भवानी, मोक्षपद देतसे। कृष्ण चतुर्दशीचे दिवशी, अथवा कृष्ण अष्टमीसी, अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे। नित्य याचे पठण करिता देवी श्रवण करी तत्वता। ऐसी वेदांची एकवाक्यता वदली असे पुराणी। असो मार्कंडेयासी सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख। कवच अर्गला स्तुती किलक अनुक्रमे पठण करा। या तिन्हींचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण। स्वये अथवा ब्राह्मणद्वारा जाण पठण याचे करावे। निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न। याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता।
जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तांत, त्याचे सर्व व्यर्थ जात देवता क्षोभे त्यावरी. हरिहर ब्रह्मादी देव तिन्ही कवच रचिते जाहले जनी. त्याच्या पठण मात्रे करुनी साधती सर्व पुरुषार्थ. जो पठण करी अर्गला स्तुती त्यासी प्रसन्न होय भगवती. 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पितसे. महादेव कृत किलक जो पठण करी आवश्यक. त्यासी सर्व मंत्रयंत्रादिक अनायासे साधती. कवच अर्गला स्तुती किलक मार्कंडेय जपोनि सम्यक. 14 कल्प आयुष्य देख होते जाहले तयासी. 14 स्मार्तांमध्ये जाण चौथा होता जाहला आपण. 14 शैवांची नामाभिधाने सांगतो मी तुझ लागी. दुर्वास विश्वामित्र चतुरानन 14 मार्कंडेय आपण. इंद्र बाणासुर नारायण कार्तिकेय 8वा. दधीची राम कण्व भार्गव बृहस्पती गौतम हे सर्व. 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली. या 14 करिता स्मरण आधी व्याधी जाती निरसून. प्रसन्न होय पार्वती रमण शैव भक्त म्हणोनिया. सूत म्हणे शौनकादिकांसी तो मार्कंडेय सांगे धर्मासी. आणि म्हणे सर्व ऋषींसी एकाग्रचित्ते श्रवण करा. देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हा लागून. तुम्ही एकाग्रचित्त करून श्रवण आता करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार. तिघांसी पडता संकट थोर देवी अवतार घेतसे. अवतार घेऊनिया जाण दुष्टांचे करी निर्दालन. अधर्मनाशन धर्मस्थापन करुनी भक्तांसी संरक्षी. याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाण. सवर्णी मनुतो सूर्यनंदन 14 8वा. 14 मनूंची नामाभिधाने तुझ लागी सांगतो जाण. पहिला मनू तो स्वयंभू आपण. स्वारोचिष दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वत. ही 7 मन्वंतरे निश्चित. सावर्णी तो 8वा. दक्ष सावर्णी ब्रह्म सावर्णी धर्म सावर्णी रुद्र सावर्णी देव सावर्णी इंद्र सावर्णी हे 14 मनू अनुक्रमे. या ब्रह्मकल्पा माझारी 14 मनू अवधारी. 71 चौकड्यांवरी राज्य एक एकाचे. सावर्णी मनू जो अष्टम सांगतो त्याचे जन्मकर्म. देवीचा प्रसाद उत्तम होता जाहला त्यावरी. महामायेचा प्रभाव तेणे मनू जाहला स्वये राव. मन्वंतराधीप वैभव होते जाहले तयासी. देवीच्या प्रसादे करुणी सूर्यपुत्र जाहला सावर्णी. ध्रुवा ऐसे राज्य पावोनी चिरंजीव जाहला. महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात. परिसावर्णी मनुजो तो निश्चित राज्यतयाचे अक्षयी. त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हा लागून. तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी तयाचेची वंशा माझारी. राजा जाहला पृथ्वीवरी सुरथ नाम तयाचे. 50 कोटी विस्तीर्ण मही राज्य त्याचे असे सर्वही. पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे. तो राज्य करिता असता जाण शत्रू जाहले तया निर्माण. क्षत्रिय राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले. सुरथ राजा युद्ध करीत परिजय जाहला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंत उपाय तेथे चालेना. दंड करुनी शत्रूंनी राजा पळविला समरांगणी. मग तो पुरासी येऊनी राज्य करी स्वदेशींचे. तेथे येऊनी शत्रू प्रबळ युद्ध करीते जाहले तुंबळ. प्रधानासहित राज्य सकळ हिरोनी घेतले तयाचे. सर्व सैन्य स्वाधीन केले द्रव्य भांडार हिरोनी नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करुनिया. काय करावे कोठे जावे जनासी मुख केवी दावावे. मृगया निमित्त करुनी पळावे हेची आता उत्तम. ऐसे चिंतुनिया मनी सुरथ राजा तेची क्षणी. एकटा घोड्यावरी बैसोनी
घोरवनी प्रवेशला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम, पाहता जाहला तो परम. श्वापदे सांडूनी स्वधर्म, जेथे शांत वर्तती. धेनू व्याघ्र एके ठाई, वर्तती परिवैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही, शब्द करीती मधुर स्वरे. पुष्पे तुळसी बिल्व कमळ, वेद घोष करीती सकळ. मुनी शिष्य मिळोनी केवळ, मेधा ऋषिते उपासिती. सुरथ राजा तेथे येऊन, साष्टांग करुनिया नमन. सांगता जाहला वर्तमान, मेधा मुनीसी सर्वही. मुनीने सत्कार करून, राहविला नृपनंदन. परिचिंताक्रांत असे मन, आश्रमी हिंडे सभोवता. फार जाहला चिंतातुर, स्नेहे व्यापिला अपार. वडिली पाळिले माझे पूर, ते शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शूर हस्ती, शत्रूंनी तो घेतला हस्ती. राजस्त्रिया प्रजेची वस्ती, कैसी राहिली कळेना. शूरहस्ती माझा प्रधान, शत्रुसी मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोण, हे काही कळेना. जे वडिलो वडिली पाळिले, परमकष्टे संपादिले. ते आज शत्रूंनी घेतले, द्रव्यकोश सर्वही. ऐसी नाना चिंता करीत, तव वैश्य पाहे अकस्मात. तोही एकटा चिंताक्रांत, समाधी नाम तयाचे. सुरथ राजा पुसे त्यासी, सांग तू कवण आहेसी. कारण येथे यावयासी, सांग आम्हासी काय ते. दिसतोस तू शोकाक्रांत, अंतःकरण असे दुःखित. याचे कारण काय वृत्तांत, आम्हा लागी निवेदी. ऐसे ऐकोनी वैश्य जाण, बोलता जाहला नृपा लागून. समाधी नाम हे माझे पूर्ण, वैश्यकुळी जन्मलो. धनवंतांचे कुळी जाहलो, धनवंत होऊनी जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातले, धनलोभे करुनिया. मजला बाहेर घातले, माझे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले, येऊनिया सर्वदा. येथे सेऊनिया वन, न जाणे त्यांचे वर्तमान. कल्याण किंवा अकल्याण, त्यांचे काही कळेना. स्त्रीपुत्र उत्तम वागती, किंवा अधर्मे वर्तती. हे काही न कळे निश्चिती, म्हणून शोक होतसे. सुरथ राजा म्हणे वैश्यासी, ज्यांनी तुझ घालविले वनासी. त्यांचा स्नेह तुझे मानसी, कैसा येतो कळेना. वैश्य म्हणे नृपा लागुण, तू बोलतोसी जे वचन. सत्यपरी माझे मन, स्नेहन सोडी सर्वथा. ज्यांनी बाहेर घालविले, स्नेह सोडोनी द्रव्य घेतले. पुनः त्यांच्या स्नेहे झगटले, मन कैसे कळेना. असो या मोहाचे कारण, न कळे मज जाण. जाणत असता मोह पूर्ण, किमर्थ होतो कळेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागुनी, तेव्हा मग ते दोघेही मिळोनी. मेधा ब्राह्मणाजवळी येऊनी, नमस्कार करीते जाहले. मग यथा न्याये बैसोनी, प्रार्थिते जाहले ऋषी लागुनी. राजा बोलता जाहला तत्क्षणी, प्रार्थुनिया ऋषी ते. सुरथ म्हणे तुम्हा लागुनी, एक प्रश्न करीतो जाण. तो सांगावा कृपा करून, कळे ऐसा सर्वथा. स्वामी चित्त हे परमचंचळ, क्षणोक्षणी होतसे प्रबळ. स्नेह बळे मोह विकळ, करोनी पाडी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सकळ, नाशवंत असती केवळ. ऐसे जाणत असता प्रेमळ, स्नेह याचा तुटेना. सांगावे याचे कारण, मोह होतो कैसा निर्माण. मज ऐसाची हा वैश्य जाण, मोहग्रस्त जाहला. स्त्रीपुत्रांनी हेळसांडिला, धन हिरोनी बाहेर घालविला. तथापि याच्या स्नेह ममतेला, अंतर न पडे कदाही. हा स्त्रीपुत्रासाठी शोक करीत, तैसाची मीही जाहलो दुःखित. विषय दोषांते असे पाहत, तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून, मोहन सोडी आम्हा लागून. सांगावे मोहाचे कारण, कोणते ते ऋषीवर्या. मेधा सांगे सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी. सूत म्हणे शौनकादिकासी, तेची आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांसी गोचर, पशुपक्षी जाणती नर. विषय तोही दैवानुसार,
पृथक पृथक सर्वांसी. दिवांध प्राणी जे का असती, दिवसान दिसे तयांप्रती. उलुक वाघुळादी निश्चिती, दिवांध प्राणी जाणावे. रात्रंध्य प्राणी काकादिक, त्यांसी रात्री न दिसे सम्यक. गर्भांध प्राणी जे त्यांसी देख, रात्री दिवस सारिखा. धेनू अश्व वृषभश्वान, त्यांसी दिवस रात्री सारिखी जाण. आहार निद्रा भयमैथुन, समसमान सर्वांसी. ज्ञान जे का मनुष्यासी, तेची असे मृग पक्षांसी. पहा पक्षी हे शावचंचुसी, कण आणोनी अर्पिती. आपुल्या प्रत्युपकार कारणे, पुत्रादिकांशी स्नेह करणे. आ ब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे, स्नेहभाव सारिखा. सर्वांसी सारिखे विषय ज्ञान, स्नेह मोह ममता समान. तुझ कळवावया लागून, निरूपण केले असे. असो त्वा आम्हासी केला प्रश्न, त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासूनी निर्माण, ऐसे पुसिले आम्हासी. या मोह गर्ते मध्ये जाण, पडले असती ब्रह्मादिजन. महामाया जी तिजपासून, मोह निर्माण जाहला. महामायेचा प्रभाव, तेणे संसार पावले सर्व. उत्पत्ती स्थिती प्रलय भाव, माये करुणी होतसे. येथे आश्चर्य नसे काही, योग निद्रा प्रभूची पाही. ती महामाया तिने सर्वही, ब्रह्मादी देव मोहिले. मेधा म्हणे सुरथराया, मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सूत म्हणे शौनकादिक आचार्या, मंत्रराज आता सांगतो. जो वेद व्यासे प्रकट करून, सप्तशतीत घातला नेऊन. त्या मंत्राचा अर्थ सांगून, सिद्धीही सांगेन तुझ लागी. मंत्रार्थ, ती देवी भगवती बले करून. ज्ञानियांच्या हिया चित्ताते आकर्षून. मोहा कारणे अर्पितसे जाण, महामाया हरीची. अर्थ सांगितला हा जाण, आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून, शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी, तरी युक्ती सांगतो तुझसी. बरव्या पहावे मुहूर्तासी, उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश, ज्या मुहूर्ती करीती विशेष. तोची मुहूर्त या मंत्रास, जपारंभी योजावा. ऐसिया मुहूर्ती जाण, मंत्रराज करावा ग्रहण. अथवा नवरात्री जाण, जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे करुनी, भावे आराधावी श्री भवानी. मग देवीच्या पुढे बैसोनी, याचा संकल्प करावा. मोहनसिद्धी फलप्राप्त्यर्थ, संकल्पाचा निश्चयार्थ. मनी धरोनिया स्वार्थ, न्यास ध्यान करावे. असो षडंग न्यास करोनी, जप करावा बैसोनी मौनी. रुद्राक्षमाळा घेऊनी, माला संस्कार करावा. हविष्यान्य भक्षुनिया नित्य, षड्रिपू वर्जुनिया अगत्य. जप करावा याचा सत्य, एक लक्ष नेमहा. जपदशांश होम तर्पण, धेनुच्या दुग्धे करावे जाण. मग करावे ब्राह्मण भोजन, पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदि अंती जाण, प्रणव योजावा धरुनी स्मरण. अथवा व्यावृत्ती योजून, शीघ्र सिद्धी होतसे. असो मंत्राचे विधान, संक्षेपे सांगितले पूर्ण. मंत्र ज्यावरी टाकावा योजून, त्यासी मोहन होतसे. राजमोहन सभामोहन, विश्वमोहन ज्ञानिमोहन. सर्व देवांचे होत मोहन, इतर कथा कायसी. ऐसा सिंहावलोकने करून, सांगितला तुझा प्रश्न. मोह व्हावयाचे कारण, महामाया निर्धारे. ती या विश्वाचराचरा, उत्पन्न करी सैरा वैरा. प्रसन्न झालिया भक्तवरा, चारही पुरुषार्थ देतसे. ती आदिमाया ज्ञानरूपिणी, अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी. जिच्या इच्छे मात्रे करुनी, बद्धमुक्त होतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, हे तिघे जियेचे कुमर. उत्पत्ती स्थिती प्रलय थोर, तिघांसी तीन निरूपिली. राजा बोले ऋषी लागून, महामाया ऐसे अभिधान. जिचे असे ती उत्पन्न, कैसी होती जाहली. जिचे असे ती उत्पन्न, कैसी होती जाहली. तिचे स्वरूप स्वभाव,
सांगा तियेचे वैभव सर्व, कोणापासूनी उद्भव तिचा होता जाहला. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण, ऐसी इच्छा जाहली जाण तरी आता निरोपी. यापरी ऐकोन या प्रश्न, बोलता जाहला मेधा ब्राह्मण. जाता सांगेन तुझ निरूपण, एकाग्र चित्ते श्रवण करी. ती महामाया नित्य जाण, तियेसी नाही जन्म मरण. जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्रे निश्चिती, उत्पत्ती स्थिती प्रलय होती. तथापि तियेची उत्पत्ती बहुप्रकारे ऐकिजे. देवांच्या कार्यासाठी जाण, जगदंबा होतसे उत्पन्न. एरवी तरी जन्म मरण, नाही नाही तियेसी. इच्छा मात्रे सर्व संहारित, परिगुणानुवाद भावा निश्चित. आपुला या सर्व जगतात, म्हणून उत्पन्न होतसे. गुणांचे जे श्रवण पठण, तेणे उद्धरती सर्वजन. म्हणून होतसे उत्पन्न, योग निद्रा हरीची. प्रलयी घालोनी शेष शयन, निजता जाहला नारायण. तेव्हा त्याच्या कर्णमळातून दोघे असुर जन्मले. मधुकैटभ नामाभिधाने, होती जाहली तया लागून. आपणा ते सर्व मानती म्हणून, मधु ऐसे नाम एकाचे. किट्ट म्हणजे कर्णमळ, तयात जन्मला केवळ. म्हणून कैटभ हे नाम तत्काळ, होते जाहले एकासी. असो तेव्हा दोघे असुर, मधुकैटभ भयंकर. ब्रह्मयासी करावया मार, वधा लागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती, नाभिकमळी त्याची स्थिती. असुर पाहोनिया निश्चिती, भयभीत जाहला. निजला असे चक्रपाणी, पाठीराखा नाही कोणी. योग निद्रा वरिली नयनी, तेणे हरी व्यापिला. देव सावध व्हावा म्हणून, योग निद्रेचे करी स्तवन. बद्धांजली चतुरानन, होता जाहला ते काळी. 14 श्लोकांचे रात्रिसूक्त, तेणे स्तविता जाहला निश्चित. म्हणे जय जय जगदंबे सतत, नमस्कार असो माझा. स्वाहा स्वधा वषट्कार, तूची अससी स्वर्वस्वर. सुधा तू नित्य अक्षर, त्रिधा ओंकार अससी तू. तिघा देवा ते धारण करीसी, म्हणून त्रिधा हे नाम तुझसी. अर्धमात्रा तू आहेसी, उच्चार रहित. लक्ष्मी पार्वती सावित्री, तूची अससी जगाची धात्री. प्रणवरूपिणी गायत्री, वेदमाता आहेस. तू या विश्वाते धारण करीसी, उत्पन्न करोनिया पाळीसी. आणि अंती संहारिसी, तिन्ही रूपे तुझीच. विद्या माया मेधा स्मृती, मोहरूपा तू प्रकृती. काळरात्री तू निश्चिती, महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण, शोभा लज्जा बुद्धी जाण. तुष्टी शांती आपण, शांतिरूपा अससी तू. तू खडग शूल गदा चक्रिणी, तू भुषुंडी चाप शंखिणी. तू बाण परिधधारिणी, नमस्कार माझा असो. स्थावर जंगम विश्व सकळ, तुझे स्वरूप असे केवळ. पंचमहाभूते शक्तिकाळ, तुझ्या सत्ते वर्तती. मनवागादी इंद्रिये करून, जे जे काही करावे ग्रहण. ते ते माया स्वरूप जाण, मायामय सर्वही. बाण तो सर्व भेद न करी, परिवेधकाची शक्ती खरी. तेवी सत्सदस्तु माझारी, शक्ती तुझी जगदंबे. जगत्सृष्टा जो नारायण, तोत्वा केलासी निद्राधीन. तुझे करावया स्तवन, कोण समर्थ आहे की. ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी, त्वा केलेस शरीरधारी. त्या तुझ लागी स्तवन करी, ऐसा समर्थ दिसेना. यथाशक्ती केले स्तवन, आता असुरांसी केले मोहन. सावध करावा नारायण, असुरवधा कारणे. हा रात्री सुक्ताचा अभिप्राय, ब्रह्मा करी हाची उपाय. चिंतोनी असुरांसी अपाय, स्तविता जाहला देवी ते. मेधा म्हणे सुरथासी, ऐसी स्तविली देवी तामसी. मग बघावया असुरांसी, प्रकट जाहली तत्काळ. विष्णूच्या मुखनेत्रा नाकातून, बाहुहृदय उरापासून. निघोनी ब्रह्मयासी दर्शन,
देती जाहली ते काळी. देवीने मुक्त केल्यावर मग जागा जाहला श्रीधर. एकार्णवी सर्व सागर मिळते जाहले तये वेळी. सोडोनिया शेष शयन उठता जाहला नारायण. तव मधु कैटभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्मयाते. ते दुर्धर परम असुर क्रोधे तीव्र धावले सत्वर. रक्तनेत्र अति भयंकर पराक्रमी असती पै. ब्रह्मा देवीकडे पाहात देवी स्वरूप असे ध्यात. दशपाद आणि 10 हात दशमुखे जियेसी. काजला ऐसी दिसे काळी म्हणून नाम महाकाळी. कुंकुम तिलक रेखिला भाळी स्वरूप अति भयंकर. दाही हस्ती आयुधे विशाळ खड्गबाण आणि गदा शूळ. चक्रशंख भुषुंडी सकळ परिघ कार्मुक शोभती. 10वे हस्ती धरिले शीर गळत असे जात रुधिर. स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची. पूजा करिजो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करीत्यासी. दुरत्यय वैष्णव मायेसी पाहता जाहला चतुरानन. मधुकैटभांचा व्हावा नाश म्हणून प्रार्थिती विधी रमेश. तयांसी सामर्थ्य देत विशेष असुरवधा कारणे. मग असुर आले धावुनी तेव्हा उठला चक्रपाणी. असुरांसी मिळोनी ते क्षणी युद्ध करिता जाहला. बाहुप्रहार जानुप्रहार पादप्रहार मुष्टीप्रहार. शस्त्रप्रहार अतिनिष्ठूर परस्परा हाणिती. नांगर टाकोनी आकर्षित गदा मुसळे ताडण करीत. तेही असुर मदोन्मत्त तैसेची हाणिती तयासी. 5,000 वर्षे पर्यंत युद्ध जाहले परमाद्भुत. मधुकैटभ बळवंत नाटोपती कदाही. मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णुसी बोलते जाहले. जर्जर जाहला सामर्थ्य गेले तरी ऐक सांगतो पै. देवा तू आम्हा पाशी निश्चित आता वर मागावा इच्छित. जो का तुझे मानसी वर्तत तोची देऊ मजलागी. ऐकोनिया देव बोलिला तुम्ही मजसी जरी तुष्टला. तरी पाहिजे वर दिधला मृत्यू आता पावावे. हाची वर मागतो जाण तुम्ही आता पावावे मरण. दुसऱ्या वराचे कारण आम्हा लागी असेना. मेधा म्हणे सुरथासी ऐसे वंचिले असुरांसी. मग उदकमय सर्व जगासी पाहुनी बोलते जाहले. आपोमय धरा नसे जेथे देवा आम्हासी वधावे तेथे. ऐसे ऐकोनी जगन्नाथे तथास्तु बोलता जाहला. मग आपुल्या कटीवर घेऊन छेदिले असुरशिर. चक्रे करुनी भिन्न सत्वर क्षणमात्रे टाकिले. असुर मधु मारिला जाण नाम जाहले मधुसूदन. कैटभ मारिला म्हणून कैटभारी बोलती. असो या प्रकारे करून महाकाळी जाहली उत्पन्न. हा प्रथम अवतार जाण दुसरा आता श्रवण करी. हे महाकाळीचे आख्यान याचे करी श्रवण पठण. सर्व बाधा जाती निरसून संशय काही असेना. या तिन्ही अवतारांचे तत्काळ श्रवण पठणाचे जे फळ ते 12व्या अध्यायी सकळ व्यासवर्णिता जाहला. त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन. आता दुसरा अवतार जाण सांगतो मी श्रवण करी. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा. व्यासाचा अर्थ तो अनंत त्याचा सारांश हा निश्चित. देवी कारणे असंख्यात नमस्कार असोत माझे. श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा द्विजवर. देविनेची हा ग्रंथ साचार निजमुखे निरोपिला. कृष्णा तटाका सन्निध जाण वर्णे ग्रामीचा राम ब्राह्मण. अग्निहोत्रपरायण देवीस शरण सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.